नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सकस प्रथिनयुक्त आहार म्हटल्यानंतर आळंबी हे अग्रक्रमाने येणारे नाव। याच आळंबीचं उत्पादन घेत असताना आपल्याला तंत्रशुद्ध मार्गदर्शन घेऊन त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय आळंबी लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अशोक चंद्रभान जाधव, कनिष्ठ कवक शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित आळंबी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे। नमस्कार सर। नमस्ते। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। मुळातच सर, आळंबी हा नेमका काय पदार्थ आहे याबद्दल सविस्तर सांगावत। आळंबी म्हणजे एक प्रकारची बुरशी, हरितद्रव्य विरहित बुरशी, आणि ह्या बुरशीला ज्यावेळेस मॅच्युरिटी नंतर फळं येतात तर त्याला शुद्ध मराठीमध्ये आळंबी म्हणतो। आणि ह्या आळंबीलाच आपण इंग्रजीमध्ये मशरूम म्हणतो। निसर्गात जर बघितलं तर अनेक प्रकारचे, अनेक रंगाचे, अनेक आकाराचे आळंबी तुम्हाला बघायला मिळतील, पण प्रत्येक आळंबी ही काही खाण्यायोग्य नसते। तर महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात बऱ्याच ज्या जाती आहेत त्या पॉइझनस किंवा विषारी असतात। त्यामुळे ज्या खाण्यायोग्य आळंबी आहे त्याचंच लागवड तंत्रज्ञान आपण समाजापुढे किंवा शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अच्छा, मग एकूणच जसं आपण नेहमी म्हणतो की सकस आणि प्रथिनयुक्त आहार, तर मग या आळंबीचं आहारातील महत्त्व याबद्दल सांगावं। आळंबीचं आपल्या आहारामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच्यामध्ये जर विचार केला, आळंबी खाणारी जी व्यक्ती आहेत, एक दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला आढळून येतील। एक तर ज्यांना आळंबीचे जे पौष्टिक गुणधर्म किंवा औषधी गुणधर्म माहिती आहेत, तर ते जी म्हणजे एक उच्चभ्रू लोक म्हणू की जे आपल्या नेहमी आहारामध्ये आळंबीचा वापर करतात। अच्छा। आणि दुसरी जी आहे की जे आदिवासी लोक जंगलात राहतात आणि ज्यावेळेस आळंबीचे तुम्हाला तिथे उगवलेले दिसतात, ती जी आदिवासी लोक आहेत तर त्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये नेहमीप्रमाणे आळंबी ही खाल्ली जाते। परंतु जो सामान्य वर्ग आहे, मध्यम वर्ग, की जी आळंबी फक्त माहिती आहे परंतु ती कधी खाल्ल्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या वेळेस खाल्लेल्याचा प्रयत्न करतो, तर याचा जो आहे आपल्या आळंबीचं जे महत्त्व आहे तर ते आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे। तर आळंबीमध्ये आहे महत्त्वाचा घटक जो आहे तो प्रथिने। प्रथिने म्हणजे प्रोटीन्स। या आळंबीचा जर विचार केला तर जे खाण्यायोग्य आळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळून येतात। ज्या प्रथिनांच्या खाण्यामुळे आपल्या शरीराची जी प्रतिकारक क्षमता आहे ती वाढण्यास आपल्याला मदत होते। दुसरा एक फायदा आहे, याच्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्व आहेत। या जीवनसत्वामध्ये क जीवनसत्व, ड जीवनसत्व आणि ब जीवनसत्व, त्यातल्या त्यात B12 म्हणजे B12 जे व्हिटॅमिन आहे हे मोठ्या प्रमाणात आहे। दुसरं एक म्हणजे जे व्हिटॅमिन डी म्हणतो आपण, हे आपल्याला नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाशापासून मिळतं। पण अशी कोणतीही भाजी नाही की जिच्यात व्हिटॅमिन डी आहे। तर ही आळंबी हा एक महत्त्वाचा जो सोर्स आहे की ज्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी पण आपल्याला शरीराला पोषक मिळत होतं। त्याच्यानंतर याच्यात जे खनिज आहे, आपण मिनरल्स म्हणतो, अनेक प्रकारचे मिनरल्स आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्या आळंबीमध्ये उपलब्ध आहे। यातमध्ये पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, लोह आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, म्हणजे आपल्या शरीराला जेवढे आवश्यक खनिज जी पाहिजे ती मोठ्या प्रमाणात या आळंबीमध्ये आपल्याला आढळून येतात। त्यानंतर ही आळंबीची खाताना बऱ्याच जी फायबर्स आहे, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ ज्या भाजीमध्ये आहे, तर ह्या आळंबीची एक प्रकारची भाजीच आहे म्हणजे। आणि ह्या भाजीमध्ये किंवा आळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ पण आपल्याला आढळून येतात। ही झाली पौष्टिकता। आणि त्याची जे औषधी गुणधर्म आहेत, म्हणजे त्याचा जो आपल्या शरीराला जो फायदा होतो त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर याच्यात शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण अत्यल्प आहे। म्हणजे मधुमेही लोकांसाठी एक चांगल्या प्रकारची एक भाजी म्हणून आपल्या आहारात तुम्ही उपयोग करू शकता। आणि ह्या आळंबीमध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आहे की जे आपल्या शरीरातले घातक पदार्थ ते बाहेर टाकण्यास मदत, आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात असल्यामुळे एक शरीराला एक चांगला त्याचा फायदा होतो। म्हणजे तुमची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। आहारामध्ये याचा जास्तीत जास्त समावेश होण्याकरता म्हणून आपण कशा पद्धतीने याचा भाज्यांमध्ये समावेश करू शकतो किंवा यापासून कोणकोणत्या पाककृती बनवल्या जाऊ शकतात? आळंबी आपण ज्यावेळेस बाजारातून विकत आणतो म्हणजे ती खाण्यायोग्यच असते।
आणि तिचा प्रत्येक पार्ट जो आहे तो भाजी म्हणून तो आपण वापरात आणू शकतो आणि त्याच्यापासून पाहिजे ती भाजी किंवा आपण जी रेसिपी म्हणतो ती आपण मोठ्या प्रमाणात आपल्या घरात वापर करू शकतो. तर एनी रेसिपी म्हणजे मशरूम करी असेल, मशरूम पुलाव असेल, मशरूम आमलेट असेल, मशरूम चिकन असेल, मशरूम म्हणजे फक्त मशरूम शब्द लावायचा आणि आपण जी घरगुती भाजी बनवतो त्याच्यात थोडं मशरूम टाकलं की त्या भाजीला त्या नाव देऊन तुम्ही वापर करू शकता. मग सर, या अळंबीच्या बाबतीत खूप लोकांमध्ये समज गैरसमज आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, मोठ्या प्रमाणात तर गैरसमजच आहेत, पण जे समज आहे तर एक प्रकारची बुरशी सुरुवातीला मी सांगितलंय आणि ही पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे. बऱ्याचदा काय होतं की या अळिंबीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असल्यामुळे आपण जी भाजी शिजवतो तर त्याला एक प्रकारचा मटण किंवा चिकनचा असा वास येतो, म्हणून लोक त्याला एक तर मांसाहारी म्हणतात. परंतु ही पूर्ण एक हरितद्रव्य विरहित बुरशी आहे, त्यामुळे ही पूर्ण शाकाहारी हा एक गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. आणि खेडोपाडी जर म्हणाल किंवा आता कोणालाही जर अळंबीबाबत विचारलं तर एक कुत्र्याची छत्री म्हणजे कुत्र्याने जिथे सू केली त्या ठिकाणी येणारी छत्री म्हणजे मशरूम, आणि हा जो दृष्टिकोन आहे तर हे अनेक गैरसमज याच्यामुळे मशरूम जे आहे ते आता आपल्या सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याच्या अडचणी येत आहेत सध्या म्हटलं तर. अच्छा. मग सर, या अळंबीचे जसं आपण सुरुवातीला सांगितलं खूप प्रकार आहेत, मग या एकूण किती प्रकार आहेत आणि या प्रकारांपैकी आपण असे कोणत्या प्रकारच्या अळंबी लागवड करू शकतो? जगामध्ये साधारण 2000च्या वरती वेगवेगळ्या जाती प्रजाती आहेत आणि त्यातल्या खाण्यायोग्य साधारण 18 ते 20 ज्या अळिंबीच्या जाती किंवा प्रजाती आहेत त्याची लागवड करू शकतो. तर लागवड करताना प्रत्येक अळिंबीची लागवड तंत्रज्ञान हे आहे हे वेगळं आहे. त्याच्यासाठी लागणारे ज्या रिक्वायरमेंट्स आहे, कच्चा माल असेल किंवा स्ट्रक्चर असेल किंवा त्याला लागणारी साधन सामुग्री जी आहे ही प्रत्येक अळिंबीची वेगवेगळी आहे, त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा वेगवेगळा आहे. तर त्यामुळे लागवड करताना जी आपण जगाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जी लागवड केली जाते ती बटन अळिंबी, त्याच्या खालोखाल आहे धिंगरी अळिंबी किंवा ऑयस्टर मशरूम म्हणतो, त्याच्या खालोखाल आहे दुधी अळिंबी किंवा शिताके अळिंबी, अशा अनेक प्रकारच्या जाती आहे. भारतामधल्या या मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाणाऱ्या जाती आहे. त्यातल्या तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात बटन अळिंबी केली जाते, त्याच्या खालोखाल दुधी अळिंबी, ऑयस्टर अळिंबी, नंतर दुधी अळिंबी आणि भात पेंडावळी. मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या भारताचं जे मशरूमचं प्रोडक्शन आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र हा सध्या अव्वल स्थानी आहे. बटनचे आपल्या प्रोजेक्ट जे आहे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 प्रोजेक्ट्स आहे, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. त्या 36 प्रोजेक्टपैकी सगळे व्यवस्थितरित्या चालू आहेत आणि आता महाराष्ट्राचं जे मशरूमचं प्रोडक्शन जे आहे साधारण 24,250 मेट्रिक टन फक्त बटन मशरूम हे जे आहे महाराष्ट्रात उत्पादित केलं जातं. आणि धिंगरी अळंबी जे आपण बघितले ऑयस्टर मशरूम म्हणतो त्याची साधारण महाराष्ट्रात 411 ते 12 जे लागवड करणारे शेतकरी आहेत त्याची मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या 2 अळिंबीची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातल्या त्यात तिसरी जी अळिंबी आहे जशी थोडी बटन अळिंबी सारखी आणि थोड्याफार प्रमाणात ऑयस्टर अळिंबी किंवा धिंगरी अळिंबी सारखे लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी ही पण करणारे आपल्या महाराष्ट्रात बरेच शेतकरी आपल्याला बघायला मिळतात. तर मग या अळंबीचं उत्पादन घेण्यासाठी म्हणून आपल्याला जे काही प्रशिक्षण मिळवायचं आहे तर हे प्रशिक्षण कुठून मिळतं किंवा कुठल्या संस्थेमार्फत हे दिलं जातं, या प्रशिक्षणाबद्दल सांगावं. प्रशिक्षणाबाबत जर म्हटलं तर खाजगी संस्था बऱ्याच आहे, म्हणजे तुम्ही खेडोपाडी जर गेला किंवा शहरांमध्ये जर गेला तर अनेक अशा खाजगी संस्था आहे की जे प्रशिक्षण देतात. पण हे जे प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही खाजगी संस्था आहेत हे भडक जाहिराती असेल किंवा आकर्षक प्रलोभनं दाखवून जाहिरात करणे आणि लोकांना जे फसवणूक जी आहे ही मोठ्या प्रमाणात त्या खाजगी प्रशिक्षणद्वारे संस्थांद्वारे होण्याचा मोठा प्रवाह आता सध्या आपल्याला बघायला आणि आहे. मोठ्या प्रमाणात ही खाजगी लोक आहे. अगदी 2 तासात तोडकी मोडकी अर्धवट ज्ञानाचं प्रशिक्षण लोकांपर्यंत दिलं जातं, जेणेकरून ज्यावेळेस जो शेतकरी आहे करायला जातो तर त्याला अनेक अडचणी येतात. तर त्याकरता आपण यांच्यापासून दूर राहून ज्या काही सरकारी संस्था आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कृषी महाविद्यालयात पुण्यात जे आहे तिथे अखिल भारतीय अळंबीत संशोधन केंद्र आहे, तिथे आपण 3 प्रकारचे प्रशिक्षण वर्ग देतो. एक तर बटन मशरूम जे आहे एक 5 दिवसीय असतं,
नंतर जे धिंगरी अळंबी आहे ते 3 दिवसीय आहे. अच्छा. आणि जे ऑयस्टर मशरूम त्याच्याबरोबर आपण दुसरी दुधी अळंबी पण शिकवतो, ते 1 दिवसीय या दोघांचं आहे. अच्छा. आणि तिसरं जे आहे त्याच्यासाठी लागणारं बीज म्हणजे आपण जे स्पॉन म्हणतो मशरूमचं, बरं. तर त्याच्यासाठी त्याचं पण 3 दिवसाचं असं सशुल्क ट्रेनिंग आपण आपल्या कृषी महाविद्यालयात पण देतो. मग सर, या अळंबीचं उत्पादन तर आपण घेऊयात, परंतु या अळंबीचं विक्री व्यवस्थापन करणं पण गरजेचं आहे. कारण या बाबतीतले असलेले समज, गैरसमज आणि त्यासाठी योग्य त्या बाजारपेठेत याचा विक्री होणं देखील नक्कीच गरजेचं आहे. तर मग या विक्री व्यवस्थापनाबद्दल आपण काय सांगाल? विक्री व्यवस्थापन हा अळंबी लागवडीतला एक महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. तर याच्यासाठी जी मेहनत आहे ते आपल्या रूट लेवलपासून, त्याच्याकरता आपलं जे बेसिक ज्ञान जे आहे म्हणजे अळंबीचे गुणधर्म काय आहे, त्याची पौष्टिकता काय आहे आणि त्याचा आपल्याला मार्केटिंगसाठी फायदा होतो. तर मार्केटिंग करताना जे खाणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी असेल किंवा पर्सनल कॉन्टॅक्ट्स असतील, इथपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमचं प्रोडक्शन असतं तर यावेळेस ग्रुप मार्केटिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जे लोकांमध्ये आहे ती जनजागृती आता सध्या वाढलेली आहे. ही अळंबी एक चांगल्या प्रकारची भाजी आहे, त्याच्यात प्रथिने आहेत आणि आपल्या शरीराला एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणून भाजीचा आहार आपण आपल्या ह्याच्यात करू शकतो. तर मार्केटिंगचा याचा आपल्याला फायदा होईल. त्याच्याकरता आपलं जे मूलभूत ज्ञान आहे ते महत्त्वाचं ठरतं. बरोबर. आणि याच्यासाठी आपल्या अगदी घरापासून आणि सुरुवातीला म्हणजे आपण स्वतः अगोदर अळंबी खाऊन बघा, जेणेकरून आपण दुसऱ्याला सांगू शकू की याच्यापासून हे आपल्याला फायदे होतात आणि तो एक मार्केटिंगसाठी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. बरं. या अळंबी उत्पादनाचा विचार करता आपल्याला भविष्यातील संधी नक्कीच आपल्याला याचा वाव तर नक्कीच आहेच आहे, पण सध्या परिस्थिती काय आहे आणि मग याचं भविष्यातील संधी कशा पद्धतीने आहेत याबद्दल सांगावत. अळंबीच्या लागवडीमध्ये अनेक घटक आहेत. एक तर त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा रॉ मटेरियल आपण म्हणतो. दुसरा आहे त्याच्यासाठी लागणारं बीज आहे, किंवा एक त्यातला सुरुवातीचा जो महत्त्वाची संधी आपण म्हणता येईल की एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा अळंबी लागवडीचा. अच्छा. मग त्यात तुमच्या कुवतीनुसार मगच म्हटल्याप्रमाणे एक तर बटन अळंबी घ्या किंवा दुधी अळंबी घ्या किंवा ऑयस्टर मशरूम घ्या, त्याच्यानुसार एक स्वतंत्र व्यवसाय आपण त्याच्यापासून सुरू करू शकतो. या अळंबीच्या लागवडीमध्ये तुम्हाला जे महत्त्वाचा घटक आहे तो बीज म्हणजे मशरूमचं स्पॉन. हे बऱ्याचदा काय होतं की लोकांना जे उत्पादक आहे तर त्यांना वेळेवर मिळत नाही आणि खात्रीशीर मिळत नाही. तर ही स्पॉन जे आहे किंवा अळंबीचं बी तयार करण्याचा आणि पुरवठा करण्याचा एक स्वतंत्र व्यवसाय तुम्ही याच्यामध्ये करू शकता की फक्त अळंबीचं चांगल्या प्रतीचं गुणवत्तेचं जे बीज आहे ते तयार करणं आणि जे गरजू लोक आहे, जे उत्पादक आहे त्यांच्यापर्यंत माफक किमतीत विकणं, हा एक दुसऱ्या प्रकारचा त्याच्यात बिझनेस आपल्यासाठी होऊ शकतो. अच्छा. आणि आता सांगितल्याप्रमाणे की जी वेगवेगळ्या अळंबी प्रत्येकीच्या लागवडीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, मग त्याच्यात तुमचं गव्हाचं काढ असेल किंवा इतर जे पिकाचं जे काढ आहे, कुठल्याही पिकाचं काढ तुम्ही त्याच्यासाठी वापर, म्हणजे भुसा म्हणतो आपण, तो काढ आहे, भुसा आहे किंवा बटन अळंबी किंवा मिल्की जे मशरूम आहे, तर त्याच्या लागवडीमध्ये आपल्याला केसिंग मटेरियल पुरवठा करावा लागतो, एक थर द्यावा लागतो. तर ते केसिंग मटेरियलसाठी जे आपण जे आहे कोकोपीट आहे किंवा चिकन मॅन्युअर आहे किंवा पोयटा माती आहे आणि लागणारं वेगवेगळ्या पिकाचं जे काढ आहे किंवा जो भुसा आहे याचा एक सप्लायर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्याचा पुरवठा म्हणून हा एक सेपरेट व्यवसाय त्याच्यात तुम्ही करू शकता. मशरूम उत्पादन घेत असताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्यासाठी आपण कशा पद्धतीने सामोरं जायला हवं? अडचणी प्रत्येक व्यवसाय घ्या, कुठला छोटा मोठा व्यवसाय घ्या, प्रत्येक व्यवसायात तुम्हाला अडचणी आहेत. तर अळंबीच्या बाबतीत जी महत्त्वाची अडचण आहे की ही अळंबी जी आहे ती लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत अजून पोहोचली, म्हणजे जनजागृती अजून लोकांमध्ये झालेली नाही की अळंबी खाल्ली जाते आणि तिचा आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात आपण उपयोग करायला पाहिजे. म्हणजे ही जनजागृती जी आहे, इतर भाज्या जशा आहेत, वांगी आहे, बटाटे आहे, आपल्या अगदी स्वयंपाकघरात प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. तशी ही अळंबी जोपर्यंत आपल्या सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात पोहोचत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की जनजागृती झाली. सरकारी संस्था असतील किंवा इतरही संस्था अनेक प्रकारे अळंबीचं जनजागृती म्हणजे ट्रेनिंग असेल किंवा मेळावे असतील याच्याबाबत करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहे. आणि आत्ताच्या जर लोकांमध्ये जो आहे अवेअरनेस अळंबीबाबत मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. अच्छा. आणि दुसरं जे म्हणजे दुसरी जी अडचण आहे ती
शाश्वत बाजारपेठ म्हणजे मार्केटिंग लोकांना जमत नाही. एकदा तुम्ही अळंबी लावली ती विकायची कुठे, कसं करणार, काय करणार, अशी शाश्वत बाजारपेठ नाही. इतर जे कृषी हे आहेत, भाजीपाला आहे, एक मंडई ठरलेली असते, तिथे जाऊन तुम्ही बाजारात गेले आणि तुमची भाजी विकून आला. तसं अळंबीच्या बाबतीत तसं होत नाही. वेगळा प्रश्न आहे. तर याच्याकरता तुमच्या रूट लेवलपासून म्हणजे अगदी स्वतःपासून सुरुवात करून नातेवाईक नंतर तुमचे जे गिरायक आहे तिथपर्यंत ही अळंबीची जी आहे मार्केटिंग करायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नंतर लागवडीबाबत बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की धरसोडपणा जो आहे, कारण माणसाला कष्ट करायची सवय पाहिजे. त्याच्यात ही धरसोड पद्धत जी आहे शेतकऱ्यांची, नाही मिळालं कुठं अर्धवट ज्ञान, आता मी सांगितलं त्या ट्रेनिंगचे जे आहे कुठंतरी अर्धवट ज्ञान दिलेलं असतं आणि जे आपल्याला अपेक्षित उत्पादन पाहिजे तर ते मिळत नाही. ते का मिळत नाही? ती कुठेतरी चुकीचं ज्ञान घेऊन त्याच्या ज्ञानामुळे प्रशिक्षण घेतलं तर असं अनेक समस्या येतात. तर त्यामुळे लागवडीत तुमचं एकदा सुरुवात केल्याने सातत्य राहत नाही. आता सपोज मी अळंबीची लागवड सुरू केली की वर्षानुवर्ष आणि पुढचं एक 10-12 वर्षाचं गणित हिशोबात धरून त्याच्यानुसार तुम्ही ते नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यात सातत्य राहिले पाहिजे, जेणेकरून मार्केट जे मध्ये आहे तुमचं जे कस्टमर आहे किंवा जे गिरायक आहे त्यांच्यापर्यंत ज्यावेळेस आपण पोहोचतो तर ते जे गिरायक आहे तुम्ही ज्यावेळेस त्याला सातत्य नसल्यामुळे समजा तुमचा माल विक्री झाला नाही आणि त्या गिरायकाला माल मिळाला नाही तर तो अल्टरनेट सोर्स होतो. म्हणजे एकदा तुटलेलं गिरायक तुमच्यापर्यंत परत येत नाही आणि परत बिझनेस तुम्हाला सुरू करायचा म्हणला की पहिल्यापासून तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुमची जे पहिल्यापासून पाडा सुरू होतो. ह्या अडचणी कशामुळे येतात की तुमचं जे सातत्य आहे, अडचणी कुठल्या व्यापारात घ्या तुम्हाला हे येणारच आहे, तर त्याच्यातून जे आहे मार्ग काढत फक्त हा जो व्यवसाय सातत्यपणा जर टिकवलं तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला याच्यात यश आहे. नक्कीच. बरेचदा आता सुरुवातीला सांगितलं अर्धवट ज्ञान नेहमी हानिकारक असतं. म्हणजे अळंबीचं जे प्रशिक्षण आहे कुठेही घ्या, पण एका ऑथेंटिक ज्या सरकारी संस्था आहेत, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर 4 कृषी विद्यापीठापैकी फक्त कृषी महाविद्यालय म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय पुण्यात हे अळंबी संशोधन केंद्र आहे. 1983 सालापासून संशोधन अविरत चालू आहे. भारतामध्ये अशी 32 संशोधन केंद्र आहे की जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या अळंबीवर मोठ्या प्रमाणात संशोधन करतायत. या सगळ्यांचं जे नोडल सेंटर आहे, जे मुख्यालय आहे ते सोलनला, हिमाचल प्रदेश. आम्ही हिमाचल प्रदेशला मशरूम सिटी ऑफ दी इंडिया म्हणतो, तिथे आहे आणि हा पूर्ण भारतभरचा जो संशोधन आहे ते कोऑर्डिनेट केलं जातं. तर जी अळंबीचं जे प्रशिक्षण आहे अशा सरकारी संस्थांमधनं घेतलं, जी खरी जी त्याचं तत्वज्ञान आहे, की जे तंत्रज्ञान आहे की जे आपल्याला पुढे आपल्याला फायदेशीर होईल. तंत्रशुद्ध मार्गदर्शन हे अगदी महत्वाचं आहे. कारण खाजगी संस्था काय होतं, अर्धवट ज्ञान देणे, काहीतरी भूलथापा देणे आणि 1 तास 2 तास काहीतरी शिकवणार आणि त्यांना कस्टमरला आपल्याला जे आहे तर त्यांना हे देतात, आम्हीच दाखवतो की तुम्ही माल उत्पादित करा, आम्ही तो विकत घेऊ. पण तसं होत नाही. कारण आपला माल आहे, आपली भाजी आहे, ही आपल्यालाच विकायची आहे. त्या दृष्टीने पुढचा एक जास्त काळाचा विचार करून आपण या व्यवसायात जर उतरला तर अगदी मोठ्या प्रमाणात आपण फायदेशीररित्या हा प्रकल्प आपण छोट्याफार प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात करू शकतो. तर या एकूणच उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून, याचं कन्झम्पशन वाढवण्यासाठी म्हणून तर शासकीय काही योजना यासाठी म्हणून उपलब्ध आहेत का? बरेच जे नवीन ग्रोवर्स आहे अळंबी लागवड करणारे, त्यांचा पहिला प्रश्न असतो काही शासकीय योजना आहे का, कुठे सवलत मिळेल का, कुठे सबसिडी मिळेल का, तर याच्यात मी उतरणार. म्हणजे पण याच्यासाठी तुम्हाला काय लागतं, जिद्द लागते आणि एक पुढचा विचार करून त्याच्यात उतरायचा आहे. तर सरकारी भरपूर योजना आहेत की ज्याच्याकडनं सरकारचा एक उद्देश आहे की एक एंटरप्रेनर्स तयार व्हावे, एक प्रोत्साहनात्मक म्हणून एक सबसिडी थोड्याफार प्रमाणात. मग अळंबीच्या बाबतीत जर म्हटलं तर स्पॉन प्रोडक्शनला आहे, बटन उत्पादनाला आहे किंवा दंगरी अळंबी याच्या लागवडीसाठी थोड्याफार प्रमाणात म्हणजे नाबार्ड असेल, NHM नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल किंवा NHB असेल नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, याच्यामार्फतही शेतकऱ्यांना एक प्रोत्साहनात्मक म्हणून की ज्याच्यातून एक उद्योजक, अळंबी उद्योजक मोठ्या प्रमाणात तयार होण्यासाठी सबसिडी ही दिली जाते. पण त्याचं स्वरूप कशा स्वरूपात असेल, हे अनुदान किंवा ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते? याच्यासाठी शासकीय योजना त्यांच्या वेब पोर्टलवर जर गेला तर त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहे, तुमचा प्रोजेक्ट एक तर ऑलरेडी चांगल्या कंडिशनमध्ये सुरू असावा,
अच्छा. आणि त्यांचे जे काही याचे डॉक्युमेंट्स किंवा त्याच्या ज्या पूर्तता आहे बरं. त्या केल्या की तुम्हाला साधारण 40 ते 50% सबसिडी अमाऊंट मिळते. अच्छा. आता सुरुवातीच्या बाबतीत याच्या बटनच्या बाबतीत म्हणाल किंवा इतर मशरूमच्या बाबतीत किंवा धिंगरी अळंबीच्या, अच्छा. तर साधारण बटनमध्ये 3 प्रकारचे ॲस्पेक्ट आहे. स्पॉन प्रोडक्शन आहे, कंपोस्ट प्रिपरेशन आहे आणि कल्टिवेशन. या बरं. तिघां मिळून जवळजवळ 50 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. अच्छा. परंतु बटनची मी सांगितले की इनिशियल कॉस्ट ही कोटीने आहे, बरोबर. पण हा एक आधार की अच्छा. त्यातनं तुम्ही उद्योजक नवीन तयार व्हा. आणि बरं. बटनच्या बाबतीत म्हटलं की दोघा तिघां मिळून जर ग्रुपमध्ये जर केलं बरोबर. तर सक्सेस स्टोरीज खूप आहेत. अच्छा. 36 प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रामधले, बरं. अगदी टॉपला आहे. कुणाची 10 टन किंवा 11 टन. बारामती जवळचा आपण जर बालाजी मशरूम जर बघितला बरं. तर 11 टन प्रति डे फक्त बटन मशरूम काढतात. अच्छा. किंवा दुसरा एक प्रकल्प आहे वाघोली जवळ पेकफिल्ड कंपनीचा, 8 ते बरं. 9 टन प्रति डे. बरं. म्हणजे एक मोठ्या काळाचं नियोजन करून बरोबर. दीर्घकालीन नियोजन पाहिजे. बरोबर. या दीर्घ ध्येय ठेवून आपण समूहानं जर हे मशरूम प्रोजेक्ट केला तर तो तेवढाच आपल्याला फायदेशीर राहू शकतो आणि त्यासाठी या आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. नक्कीच सर, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयानिमित्ताने आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला मार्गदर्शन करताय. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आजच्या या विषयानिमित्त काय संदेश द्याल? अळिंबी लागवड ही आहे अगदी अंगठे बहादर. मी म्हटलं काही ज्या अळिंबीचे प्रकार आहे की अगदी अशिक्षित माणूस सुद्धा अगदी घरगुती प्रमाणात आणि छोट्याफार प्रमाणात असेल किंवा गृहिणी पण आपल्या घरोघरी करू शकतात. तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचं जे आहे सातत्य, जे मी सांगितलं, एकदा सुरुवात केली की धरसोड नको. अडचणी येणार, प्रत्येक कुठलाही बिझनेस घ्या त्याच्यासाठी जे झगडावं लागतं, ती मानसिक तयारी तुमची ठेवली पाहिजे की आपल्याला नाही याच्यात तन मन धनाने आपण जे म्हणतो पूर्णत्व देऊन त्याच्यात जर तुम्ही केले, आणि याच्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते, आत्मविश्वास लागतो आणि मेहनत लागते. ही मेहनत जी इथे जर कामी लावली त्याच्यात अनेक प्रकारच्या संधी आहेत, मोठ्या प्रमाणात आहे. आणि याला अगदी कमी भांडवलात सुद्धा तुम्ही काही अळिंबी आहे ते लागवड करू शकता आणि कमी खर्चात सुद्धा. आणि आपल्या समाजाचं जे ऋण आहे, सुरुवातीला जर आपण कमी स्वरूपामध्ये किंवा छोट्या स्वरूपात जरी हे चालू केलं तर जिद्दीने आपण हा व्यवसाय वाढवू शकतो आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शन घेऊन यातनं चांगलं उत्पादन नक्कीच मिळवू शकतो. तर सर, आपण या महत्त्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याला शेतीविषयक कार्यक्रमाच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया, आपले प्रश्न आणि अपेक्षित बदल इच्छित असाल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 99 690 230 81. आपला ईमेल ID ddmumbaikrisi@gmail.com. याचबरोबर ती आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमाचे भाग आता आपण YouTube चॅनेलवरती देखील पाहू शकता.